नमस्कार मित्रांनो, मी अरुण गजमाल पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. चॅनल बघताय ना, बघायलाच पाहिजे आणि सबस्क्रायबर करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे. आज गुरुवार आहे, 13 तारीख, आणि आजपासून श्रावण मासरंभ म्हणजे श्रावण महिना सुरुवात झाली आहे. आणि हा श्रावण महिना खूप छान सण उत्सवाचा हा महिना असतो. श्रावण महिन्यामध्ये गणपती येईपर्यंत 1 महिन्याचा उपवास धरला जातो. आणि श्रावण महिन्यामध्ये शंकर भगवानांची पूजा केली जाते. तसेच पिंडीवरती पाणी, दूध, बेलाची पानं वाहून पूजा केली जाते. खूप छान असा हा श्रावण महिना आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये सण उत्सव असतात. प्रथम नागपंचमी असते आणि या नागपंचमीमध्ये नागदेवताची पूजा केली जाते. त्याच्यानंतर सण आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमा उत्सव. या नारळी पौर्णिमा उत्सवामध्ये होळी बांधव समुद्र राजाला म्हणजे या समुद्र दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात आणि या समुद्र देवताला सांगतात की तू आमचं रक्षण कर. यासाठी होळी बांधव नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला समुद्र देवताची पूजा करतात. खूप छान असा उत्साह तेव्हा साजरा केला जातो. तसेच नारळी पौर्णिमेला नारळी भातचा हा प्रसाद म्हणून वाटला जातो. खूप छान असा हा आनंदाचा सण आहे. तसेच रक्षाबंधन, श्रावण महिना म्हटलं तर रक्षाबंधन हा पण खूप एक उत्साहाचा सण आहे. या महिन्यामध्ये बहीण आपल्या भावाला मनगटावरती राखी बांधून तू माझं संरक्षण कर असं बहीण भावाला सांगते. खूप असं एक आनंद आणि उत्साहाचा सण तो म्हणजे रक्षाबंधन आहे. खूप छान मजा या महिन्यामध्ये खरं तर आहे. आणि श्रावण सोमवारच्या दिवशी उपवास धरला जातो. या उपवासाबरोबर फराळामध्ये खिचडी, साबुदाण्याची खिचडीही खाल्ली जाते. श्रावण महिना खूप छान महिना आहे आणि या महिन्याच्या माझ्याकडून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. असंच माझ्या यूट्यूबच्या चॅनेलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.